ओंकारेश्वर आणि उज्जैन ट्रिप प्लॅन करताय ते पण फक्त सॅटर्डे आणि संडे मध्ये, तर ही रील तुमच्यासाठी. दादर मधून संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचणारी पंजाब मेल ट्रेन पकडून तुम्ही सकाळी 5 ला पोहोचा खंडवा जंक्शनला. बाहेर पडून गरमागरम स्पेशल चहा आणि पोहे घ्या. तिथूनच बस पकडून पोहोचा ओंकारेश्वरला. कोणत्याही हॉटेलमध्ये चेक इन करा, अवर्ली बेसिस वरती चेक इन घ्या, रूम बुक करा. 100 ते 200 रुपये पर पर्सन कॉस्ट आहे. आवरून फ्रेश होऊन निघा दर्शनासाठी. पण दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग करा, कारण आपल्याला टाइम वाचवायचा आहे. ऑनलाईन बुकिंगच्या लिंक साठी फॉलो करून कमेंट करा लिंक म्हणून, आम्ही लिंक डीएम करू. दर्शन झाले की तिथूनच 5 मिनिटावरती असणाऱ्या ममलेश्वर टेम्पल मध्ये जायचं आहे. तिथे देखील दर्शन करून घ्या. येथे गर्दी असते त्यामुळे वेळ लागू शकतो. दर्शन झाले की 20 मिनिटाची बोट राईड करा. 100 रुपये पर पर्सन आहे आणि पटपट आवरून आता उज्जैनची गाडी पकडा. ओंकारेश्वर टू उज्जैन 4 ते 5 तासाचा वेळ लागू शकतो. संध्याकाळी उज्जैनला पोहोचलं की एका हॉटेलमध्ये चेक इन करा. चांगल्या हॉटेलची नावं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जातील. थोडाफार नाश्ता करून तिथून तुम्ही निघा महाकाल लोक बघायला. महाकाल लोक बघायला खूप वेळ लागतो, कारण खूप मोठा असा प्रेमाइस आहे हा. त्यामुळे महाकाल लोक बघायच्या आधी नक्की काहीतरी खाऊन घ्या, कारण आपल्याला अजून अर्धी रात्र बाहेर काढायची आहे. रात्री महाकाल लोक फिरून झाला की 9:45 मंदिरात एंट्री घ्या, जेणेकरून तुम्हाला ही शयन आरती बघायला मिळेल. शयन आरती ही कंप्लीट 11:30 वाजेपर्यंत सुद्धा चालू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी उठून एक रिक्षा बुक करा आणि आजूबाजूची ही मंदिरं फिरा. नंतर उज्जैन मध्ये वापस येऊन जी खरेदी करायची आहे ती खरेदी करा आणि संध्याकाळी वापस मुंबईला जाणारी अवंतिका एक्सप्रेस ट्रेन पकडून सोमवारी वापस मुंबईमध्ये पोहोचा. एकच टिप देऊ इच्छितो, एवढा प्रवास 2 दिवसामध्ये करणं म्हणजे धावपळ जास्त करण्याची तयारी ठेवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला देखील जाऊन सबस्क्राईब करा. आणि उज्जैन मधले सर्वात भारी हॉटेल कोणती तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा.